नमस्कार. मागील भागात आपण मुलं का रागवतात याची कारणं सविस्तर पद्धतीने पाहिली. आशा करतो की आपण सर्वांनी ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या घरामध्ये नक्की काय चुकतंय या माध्यमातून विचारलंच असेल. आज आपण त्याचे उपाय शोधणार आहोत, पण त्या अगोदर काही गोष्टींवर चर्चा करूयात. काही पालकांना असं वाटत असतं की आमच्या मुलांचा राग हा लटका राग आहे, तो छोटासा रुसवा आहे, बालहट्ट आहे. कारण राग याला आम्ही 3 टप्प्यांमध्ये विभागतो. पहिला टप्पा बालहट्ट, जो त्याला समजायला लागल्यापासून वयाच्या 7व्या वर्षापर्यंत असतो आणि तो आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर वयाच्या 8व्या वर्षापासून ते वयाच्या 14व्या वर्षापर्यंत, ज्याला आम्ही किशोरवय म्हणतो, या सर्वांमध्ये सुद्धा मुलांचे रुसवे-फुगवे सुरू असतात आणि तो रुसवा काढण्याचा सुद्धा प्रयत्न मी पालक करत असतो. आणि त्यानंतर सुरू होतो त्याच्या पौगंडावस्थेतला काळ आणि त्या वेळेमध्ये मग मुलांचा त्रागा सुरू होतो, आक्रस्ताळपणा सुरू होतो, चिडचिड सुरू होते. पण ह्याची सुरुवात ही त्या बालहट्टापासूनच झालेली असते. त्यामुळे आपण हे पाहूयात की लहानपणापासूनच किंवा मग आता ह्या पौगंडावस्थामध्ये आपण असे कोणते उपाय करू शकतो की जे उपाय आपल्याला पुढे जाऊन त्रासदायक होणार नाही. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज आपण त्यांचे पालक जरी असलो तरी एक दिवस त्या भूमिकेमध्ये हीच मुलं जाणार आहेत आणि आम्ही त्या मुलांच्या भूमिकेमध्ये येणार आहोत. त्यामुळे आपण आता ज्या रिॲक्शन्स देतोय त्या रिॲक्शन्स आपल्या सुद्धा बाबतीत होऊ शकतात, हे विसरता कामा नये. म्हणूनच आजचे सर्व उपाय हे शेवटपर्यंत पहा. उपाय क्रमांक 1, रागाच्या वेळी मुलाला शांत होण्यासाठी आपण वेळ देऊयात. म्हणजेच रागावलेलं जेव्हा मूल असतं त्यावेळेला त्याला समजवण्याचा लगेचच प्रयत्न करू नका. त्यावेळी त्याचा मेंदूचा विचार करणारा जो भाग आहे तो भाग थोडा कमी सक्रिय असतो. अशा वेळी मुलाला शांत होऊ द्या आणि मग संवाद साधा. उपाय नंबर 2, भावनांना न्याय द्यायला शिकवा किंवा मुलांना विचार, तुला राग आला आहे का? तुला वाईट वाटतंय का? तुझी कोणत्या गोष्टीमध्ये निराशा झाली आहे का? भावना ओळखायला शिकवा. जेव्हा भावना ओळखायला शिकवता येतं त्याच वेळेला त्यावर नियंत्रण करणंही खूप सोपं जातं. उपाय नंबर 3, रागावर नाही तर कारणांवर लक्ष द्या. मूल रागावल्यानंतर फक्त त्याला शिक्षा करू नका, तर स्वतःला विचारा की माझं मूल का रागावलंय? अशी कोणती गोष्ट झालीये की त्याच्या मनात राग तयार झालाय? उपाय नंबर 4, मुलाचं बोलणं मध्येच तोडू नका. काही वेळेला मुलं आपल्याला सजेस्ट करत असतात, काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळेला आपण त्यांना थांबवतो. त्यामुळे पालकांना विनंती आहे की त्यांनी दररोज 15 ते 20 मिनिटं मोबाईल किंवा बाकी आपली सगळी कामं बाजूला ठेवून मुलांना वेळ द्या. त्यांच्याबरोबर चर्चा करा. त्यांची काही मतं समजून घ्या. नंबर 5, नियम ठेवा पण प्रेमाने. घरामध्ये बरेच नियम लागू असतात. मर्यादा आवश्यक आहेत, पण ओरडून किंवा धमकावून नाही, तर शांतपणे त्यांना नियम सांगा. त्यांना ते समजवून द्या की या नियमाच्या मागची तुमची भूमिका काय आहे. नंबर 6, स्वतः आदर्श बना. पालक सतत रागवत असतात, बोलत असतात आणि मुलंही तेच शिकतात. मूल ऐकण्यापेक्षा पाहून जास्त शिकतं, हे लक्षात राहू द्या. त्यामुळे आपण स्वतः पहिल्यांदा आदर्श बनूयात. नंबर 7, चांगल्या वर्तनाचं कौतुक करा. काही वेळा असं होतं की मुलांना सतत चुका दाखवल्या जातात. मुलाने राग नियंत्रण केलाच पाहिजे आणि जर त्याने ते केलं असेल तर त्याचं कौतुक करायला शिका. एखादी गोष्ट जर तो चांगलं करत असेल तर त्याचं मनापासून कौतुक करा. नंबर 8, झोप, खेळ, स्क्रीन टाईम ह्या सगळ्याची वेळ संतुलित ठेवा. मुलांना पुरेशी झोप मिळाली पाहिजे, त्यांचे शारीरिक खेळ झाले पाहिजेत, मर्यादित स्क्रीन टाईम असला पाहिजे. या सगळ्यांसाठी खूप गरजेच्या गोष्टी आहेत की आपलं त्यांच्यावर बारीक लक्ष असणं. नंबर 9, मुलांना पर्याय द्या. हेच कर, तेच कर असं म्हणण्यापेक्षा हे करणं किती सोपं आहे, हे हे आधी केलं तर किती छान होईल, असे शब्दप्रयोग यूज करा. कारण हेच शब्दप्रयोग कधीतरी पुढे जाऊन आपल्याला सुद्धा ऐकू येऊ शकतात. नंबर 10, जर गरज वाटली तर
तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बऱ्याच वेळी मूल रागवतं, त्याचा त्रागा वाढतो आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या घरातल्या नात्यांवर परिणाम होतो. आपल्याला काय करावं हे सुचत नाही आणि अशा ह्या सगळ्यामध्ये आपल्याला वाटणारे उपाय आपण शोधत असतो. अशा वेळेला जर आपल्याला वाटत असेल की नातं बिघडत चाललंय, तर वेळीच बालमानसशास्त्राचा सल्ला घ्या. मुलांचा राग शांत करण्यापेक्षा त्यांच्या मनाला शांत करणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात राहू द्या. कारण जेव्हा मूल तुमचं रागवतं, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, ती की का रागवतं? त्याच्या मागे नेमकं कारण काय? कारण प्रत्येक कारणामागे एक भावना असते आणि प्रत्येक भावनेमागे असते ती एक अपूर्ण गरज. त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांना इथे सोडू नका. याचे उपाय नीट समजून घ्या. कारण आत्ता आपला राग हा उद्या आपल्यावरच बुमरँग होऊ शकतो. कारण आयुष्य आणि राग हे बुमरँग आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शोधा. आजच आपल्या घरी शोधा आणि स्वतःला प्रश्न विचारा, नक्की काय चुकतंय? तोपर्यंत पाहत राहा. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात. नक्की काय चुकतंय या नवीन भागात. धन्यवाद.